बातमी कोयनाची। कोयना धरणामध्ये पाण्याची आवक वाढली आहे। 24 तासात 93,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग आहे। जलसंपदा विभागाच्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी इम्तियाज मुसावरी यांनी। सातारा जिल्ह्यात गेल्या 4 दिवसापासून मुसळधार पाऊसच नव्हे तर कोसळधार पाऊस पडत आहे। या सातारा जिल्ह्यात पडत असणाऱ्या पावसानं पूर्णतः जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। महाबळेश्वर, पाटण, जावळी, वाई या चारही तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पडत असणाऱ्या पावसानं त्या ठिकाणी असणाऱ्या नदी नाले ह्या पूर्णतः पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडलेली आहेत, काही ठिकाणी रस्ते बंद झालेले आहेत। महाबळेश्वर किरगळ घाट देखील या घाटामध्ये दरड कोसळल्याने हा घाट देखील आता सध्या वाहतुकीसाठी ठप्प आहे। तर 4 दिवस आंबेनळी घाट हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साताऱ्यात पावसानं थैमान घातलेलं आपण पाहू शकतो की सध्या मोठ्या प्रमाणात नदी नाले हे असे दुथडी भरून वाहत आहेत। पूर परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे आणि एकंदरीतच ही पूर परिस्थिती निर्माण होत असतानाच नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। नदीकाठची जी गावं आहेत त्या ठिकाणी काही कुटुंब स्थलांतरित करण्यात आलेले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं तर महाबळेश्वर मधील असणारं काही गाव आहेत ते काही खचण्याचे प्रकार समोर आलेले असल्याने आता सध्या जिल्हा आपत्ती विभागाने आणि जिल्हा प्रशासनानं याबाबत सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये असं देखील सांगण्यात आलेलं आहे। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। पावसाची तर गरज होतीच, पण आता जी काही वाहतूक विस्कळीत झाली त्याबद्दल थोडीशी खंत आहे। पण हे काम लवकरच पूर्ण होऊन पुढाकारासाठी एक नवीन पर्वणी चालू होण्याची शक्यता आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार सातारा जिल्ह्यामध्ये गत 4 ते 5 दिवसांपासून पश्चिमेकडील तालुक्यांमध्ये अतिवृष्टी होत आहे। यामध्ये साधारण सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाटण, जावली, सातारा, वाई या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी होत आहे। त्यामुळे कोयना धरण असेल, कुरमोडी, तारळी, धोम या सर्व धरणांवर मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे। त्यामुळे ओढे, नाले यांना पूर परिस्थिती जन्य स्वरूप प्राप्त झालेले आहे। या कालावधीत नागरिकांची सुरक्षितता हे सर्वप्रथम प्रशासनाचं प्रथम कर्तव्य असल्यामुळे नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने काही आवाहन करण्यात येत आहे। या आवाहनामध्ये सर्वप्रथम नागरिकांनी गरज नसल्यास कोणत्याही परिस्थितीमध्ये घराबाहेर पडू नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।